निवडणुकीबद्दल हेच आहे की चांगली लोकांनी यावं आणि योग्य तेच करावं, म्हणजे तरुणाई भटकत नाही. आता तरुणाईमध्ये काय होतं, द्वेष निर्माण होतात, गुन्हेगारी होते. हे खतपाणी होता कामा नये. मैत्रीपूर्वक व्हावं, मैत्रीपूर्वक चालवावं. काय वाटतं तुम्हाला कोण जिंकल? मला जिंकण्या हरण्यापेक्षा तरुण पिढीने यावं, याच्यामध्ये यावं आणि नवीन मार्ग. काय पुण्याचे इश्यूज काय वाटतात तुम्हाला? कशावरून लोक वोट करतात? हे सर्व फसतात. प्रत्येक गणित करतो आणि तिसरंच होतं, हे आपण नेहमीच बघतो. आता लोकांच्या अपेक्षा कशा होत्या की अमुक कॅटेगरी असेल, पण लोकांनी पक्ष बदललेत आता. तुम्हाला काय वाटतं की पक्ष बदलतात लोक त्याच्याबद्दल? नाही, पण लोक पक्ष बदलून ते त्यांचं सेटिंग होणार, पण आपण वाद घालत बसणार ना. नाही नाही, मी तो पण होतो. एक बीजेपीतला माणूस होता, तो गेला एनसीपी मध्ये हा आणि तिकडून निवडून आला किंवा नाही आला काही, हा पण ते लोकांवर फरक पडतो का त्याचा? नक्कीच. कसा? कारण लोकांच्या मध्ये एक हे असतं स्वाभिमान, आपलं आपलं म्हणतात, आहे की नाही? तुम्ही म्हणता की नाही आमच्या शिवसेनेतल्या कट्टर आहे, कट्टर 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 म्हणतात, पण ते केव्हा बदलतात आणि वोटर थोडं बुचकळत पडतात ना. आता प्रभाग केला ऐन वेळेस 4 वोटिंग द्यायचे तुम्हाला, आता एवढे सगळे तुमच्याच आजूबाजूचे आहेत आणि हे प्रभाग कधी करतात? म्हणजे लोकांचं याला थोडा त्रास आहे की तुम्ही वाटेल तेव्हा निर्णय बदलता ना, हो की नाही? मागच्या वेळेस सिंगल होतं, यावेळेस प्रभाग झाला, परत सिंगल होईल. मग ह्या लोकांचं काय होतं, ह्या पक्षातून त्या पक्षात त्या, हे चालूच राहणार. कोणते इश्यू पाहून मतदान करणार यावेळेस? इश्यूज म्हणजे आता आपल्या सेवा सुविधा, लोकांशी संपर्क, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही कायम जनसंपर्कात असलं पाहिजे, लोकांच्या ह्याच अपेक्षा असतात ना. आता काही लोकांनी व्हिडिओ टाकले यूट्यूबला की मतं मागायच्या वेळेस आल्या, पण आता आम्ही ओळखत नाही यांना, हे 5 वर्ष झाले ना. असं नको व्हायला.